नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की क्लिअर टायटल किंवा टायटल क्लिअरचे प्लॉट्स आणि त्याच्यामधील संभाव्य धोके काय आहेत ते आपण बघूया. बघा, बरेचदा आपल्यापैकी लोक जेव्हा प्लॉट घ्यायला जातात किंवा एखादी जमीन घ्यायला जातात तेव्हा ते सगळ्यात आधी काय बघतात, टायटल क्लिअर आहे का, त्या प्रॉपर्टीचं टायटल क्लिअर आहे का. जर टायटल क्लिअर आहे असं समजलं तर शक्यतो व्यवहार करतात. मग टायटल क्लिअर असल्यानंतरही संभाव्य धोके असतात का? असतात. त्याच्यामुळे हे कन्सेप्ट बघूया की क्लिअर टायटल किंवा टायटल क्लिअर म्हणजे काय आणि संभाव्य धोके कोणते आहेत. मुळात टायटल म्हणजे काय? टायटल म्हणजे मालकी हक्क. आता टायटल क्लिअर आहे का म्हणजे काय? मालकी हक्क क्लिअर असणे. आता मालकी हक्क क्लिअर असणे म्हणजे काय? बघा, मालकी हक्क क्लिअर असणे म्हणजे त्या संबंधित प्लॉटवर, त्या संबंधित जमिनीवर मालकी हक्काच्या अनुषंगाने काही वाद नसणे, शासनाचं आरक्षण नसणे किंवा अजून कुठली अडचण नसणे म्हणजे टायटल क्लिअर आहे. दोन भावामध्ये वाटपावरून वाद नाही, आत्याचा त्याच्यावर हक्क नाही, अतिक्रमणाचा आरोप नाही, शासनाने त्याच्यावर आरक्षण टाकलेलं नाही किंवा त्या मालकी हक्कावर अजून कुठल्या प्रकारे बोजा नाही किंवा निर्बंध नाही. ह्या सगळ्या नाही एकत्र केलं, ठीक आहे, तर ती जमीन टायटल क्लिअर आहे, मालकी हक्क क्लिअर आहे असं मानल्या जातं. याच्या पलीकडे पण अजून काही गोष्टी आहेत, सगळ्याच मी नाही सांगू शकत, पण अशा पद्धतीचं मालकी हक्कावर कुठलंही डिस्प्यूट नाही तर टायटल क्लिअर आहे असं मानलं जातं. मग टायटल क्लिअर आहे अशी रिपोर्ट आली की लगेच व्यवहार करतात? नाही. टायटल क्लिअर असल्यानंतरही त्या जमिनीवर, त्या प्लॉटवर काही भानगडी असू शकतात, प्रॉब्लेम असू शकतात. त्याच्यातील मुख्य 3 सांगतो मी या व्हिडिओमध्ये. पहिलं आहे, टायटल क्लिअर आहे पण समजा ती जमीन ब्ल्यू लाईन मध्ये येत असेल तर तुम्हाला मालकी हक्क हस्तांतरण करून स्वतःच्या नावे ती जमीन घेण्यात काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर त्या जमिनीवर तुम्ही बांधकाम करणार असाल तर टायटल क्लिअर असताना सुद्धा जमीन ब्ल्यू लाईन मध्ये असल्यामुळे तुम्हाला बांधकाम परवानगी मिळत नाही. म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी झाल्यात. मालकी हक्क हस्तांतरण वेगळी गोष्ट, बांधकामाची परवानगी वेगळी गोष्ट. क्लिअर टायटलचा प्लॉट घेताना ब्ल्यू लाईन होती, मालकी हक्क हस्तांतरण करण्यास काहीच अडचणी येत नाही, बांधकाम करण्यास अडचणीच अडचण येतात. मग जर तुमचं बांधकाम करणे उद्देश असेल तर क्लिअर टायटलवाला प्लॉट तुमच्या काही कामाचा राहत नाही. दुसरं, समजा रेड झोन मध्ये असेल तर रेड झोन मध्ये सर्टन अमाऊंटच्या वर फ्लोअर चढवता येत नाही. मग क्लिअर टायटलची जमीन रेड झोन मध्ये तुम्ही घेऊ शकता, मालकी हस्तांतरणाला काही प्रॉब्लेम येत नाही. पण एक सर्टन अमाऊंटच्या वर जर मधले चढवायचे असेल तर प्रॉब्लेम येतं. किंवा जिरायत जमीन असेल तर जिरायत जमिनीचं टायटल क्लिअर आहे, तुमच्या नावे मालकी हक्क हस्तांतरित होतं, पण जिरायत जमिनीवर कधीच परवानगी मिळत नाही बांधकामासाठी. हे जिरायत जमीनवाले सगळे बेकायदेशीर बांधकाम करतात आणि नंतर कधीतरी 12-13 वर्षांनी रेग्युलाइज करतात. त्याच्यामुळे टायटल क्लिअर आहे पण जिरायत जमिनीवर बांधकामाची परवानगी मिळत नाही. आणि बीडीपी झोन मध्ये असेल तर टायटल तुमच्या नावे हस्तांतरित होईल पण बांधकामाला परवानगी मिळत नाही. म्हणजे क्लिअर टायटलच्या जमिनी घेऊन नंतर तुम्ही फसू शकता. अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बांधकाम करायचं असेल किंवा कुठले एखादं विशिष्ट काम करायचं असेल तर फक्त क्लिअर टायटल असलेली जमीन घेऊन पुरेसं नाही. त्या जमिनीला तुम्ही तिथे काय करणार आहात त्या अनुषंगाने इतर गोष्टी तपासून बघायच्या असतात. त्या जर नीट निघत असतील, व्यवस्थित असतील, सुटेबल असतील तरच ही क्लिअर टायटलची जमीन तुमच्या कामी येईल. अन्यथा क्लिअर टायटलची जमीन तुमच्या कामी येत नाही, तिथे बऱ्याच बाधा येतात. त्यामुळे मित्रो, फक्त टायटल क्लिअर आहे म्हणून जमीन घेऊ नका. त्या जमिनीवर तुम्ही काय करणार आहात ते आधी ठरवा. त्यानुसार ही क्लिअर टायटलची जमीन सुटेबल आहे का हे पण तपासून बघा आणि मगच व्यवहार करा. आणि जो काही तुम्हाला दस्त वगैरे करायचा आहे ते करून घ्या. तर ही होती माहिती. क्लिअर टायटलच्या जमिनीमध्ये सुद्धा काही संभाव्य भानगडी असतात किंवा बाधा असतात. त्या अनुषंगाने माहिती आणि त्याचा व्हिडिओ. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा.
तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.